रामकृष्ण हरी। आणि वाकडेनी ओघेसी गंगा वाहे उजीच जैसी, का पुटी वळलावसी गोड जेवी। ज्ञानोबाराय या ठिकाणी विषम जीवाबद्दल सुद्धा संतांच्या ठिकाणी आदर असतो याचं वर्णन करतात। जसं गंगेचा ओघ वाकडा आहे पण गंगा सरळच वाहते, किंवा ऊस जरी वाकडा असला तरी त्याच्यातली गोडी सरळ असते। जो खंडावा या घाव घाली का लावणीच्या याने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा। जो झाडाला पाणी घालून वाढवतो त्याला सुद्धा झाड सावली देतं, आणि जो कुऱ्हाडीनं त्याला तोडतो त्याला सुद्धा झाड सावलीच देतं। किंवा चंद्राचा प्रकाश साधू आणि चोर दोघांना समान आहे अशी समानता साधूंच्या जीवनामध्ये आहे। गुरु आणि शिष्य भिक्षाटनाला चालले होते। जाता जाता एका ठिकाणी एका खिडकीतून एका माऊलीने त्यांच्या अंगावर राख टाकली। शिष्याने वर बघितलं, गुरुजींना सांगितलं, गुरुजी त्या माईने आपल्या अंगावर राख टाकली। गुरुजी म्हणाले, चल पुढे पुष्कळ काम आहे आपल्याला, लवकर चल। पुढे गेल्यानंतर शिष्य म्हणतो, गुरुजी त्या माऊलीनं आपल्या अंगावर राख टाकली, तुम्ही काहीच उत्तर दिलं नाही, काहीच रागे भरला नाही। गुरुजींनी काय उत्तर दिलं बघा। गुरुजी म्हणाले, अरे त्या माऊलीचे उपकार समज, आभार मान। शिष्य म्हटला, राख टाकून सुद्धा उपकार कसे समजायचे? गुरुजी म्हणाले, अरे त्या माऊलीने राखच टाकली, त्या माऊलीने जर निखारे टाकले असते तर। आणि म्हणून आलेल्या परिस्थितीला सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणं हा साधूंचा स्वभाव आहे। आणि हा स्वभाव जेव्हा आपल्या अंतरामध्ये येतो तेव्हा खऱ्या अर्थानं आपण विषम जीवाबद्दल सुद्धा आदरयुक्त वर्तन करतो, आणि त्या वर्तनाचा लाभ म्हणजे आपल्या चित्ताला समाधान आणि शांती मिळते। रामकृष्ण हरी।